Okay. So let's start. IUPAC of alcohols. Okay. IUPAC of alcohols. IUPAC of alcohols आपण पाहणार आहात. Right from the basics. Everything clear करू आपण या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट क्लिअर करू. बेसिक कंपाऊंड्स पासून आपण इथे लिहू. ठीक आहे. फर्स्ट कंपाऊंड मी लिहिलं मिथिल अल्कोहोल. मिथिल CH3OH. ठीक आहे. आता या अल्कोहोलिक ग्रुपला OH लागलेला आहे. याचं जे जनरल नेम आहे, जनरल नेम मिथाइल अल्कोहोल, राईट. पण आता आपल्याला IUPAC लिहायचं. IUPAC रूल काय म्हणतो मला? IUPAC रूल काय म्हणतो? कार्बन आणि हायड्रोजन सोडून जे काय आहे तो आपला अटॅच ग्रुप. अटॅच ग्रुप काय होते? OH म्हणजे आन्सर. ठीक आहे. आणि चेन मला सिलेक्ट करायची आहे, ज्या चेनला मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन आहे. तर इकडे चेन एकाचीच आहे. ठीक आहे. आणि जर वन नंबर ऑफ कार्बन असेल तर आपला सफिक्स ठीक आहे. म्हणजेच याचं जे नेम झालं ते काय झालं? मिथॅनॉल. अंडरस्टूड? ठीक आहे. फटाक से काय लिहायचं आपण? सरळ सरळ असं लिहायचं, मारुती CH3OH समोर लिहू मिथॅनॉल. अंडरस्टूड? चला फास्ट करायचं. फास्ट करा. म्हणजे आपल्याला 40 कंपाऊंड घ्यायचे आहेत. अल्कोहोल पूर्ण खतम करायचं आहे. CH3OH मिथॅनॉल और मिथिल अल्कोहोल. क्लियर? एवढं क्लियर. CH3OH मिथॅनॉल. Basics. This is IUPAC of alcohols from the basic structure. ठीक आहे. सेकंड कंपाऊंड आपण पाहणार होता. नंबर ऑफ कार्बन जर दोन असतील, दॅट इज CH3 CH2OH. एक असा असेल, एक आहे CH3 CH2OH. एक आहे CH3 CH2OH. आणि एखादा असा लिहिलेला असतो CH3 CH2 4 टाइम्स OH. ओके. हे चार वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. पहा लक्षात इकडे. आता इथे आपला गोल काय सांगतोय? कार्बन आणि हायड्रोजन सोडून जे काय दिसतंय दॅट इज माय अल्कोहोलिक ग्रुप. हा आहे माझा पॅरेंट ग्रुप, दॅट इज हा आहे माझा अटॅच ग्रुप विच इज अल्कोहोल OH. ठीक आहे. दिस इज अटॅच ग्रुप अल्कोहोलिक ग्रुप OH. सेकंड, हा OH कोणत्या नंबरच्या चेनवर बसलाय आणि त्या कोणत्या नंबरच्या कार्बनवर बसलाय आणि याला अटॅच असलेली चेन मला माहिती आहे. ही झाली माझी चेन. पहिले आपण तेच करायचं कंपाऊंड. या कंपाऊंड मध्ये कार्बन हायड्रोजन सोडून काय दिसतोय? OH ला लागलेली चेन. मॅक्सिमम मार्क्स आपले जातात टुडे चेन इनिशिएशन आणि चेन आयडेंटिफिकेशन. चेन त्याची बरोबर आली, त्याचेच कंपाऊंड बरोबर येतात, त्यांना चुकतं. ठीक आहे. आता हा OH आहे. OH ला लागलेली चेन. चेनचा रूल काय? इट शुड बी लॉंगेस्ट. इट शुड कंटेन मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन. आता इथे कार्बन नंबर काय? नंबरिंग नंतर शिकवतो. इथे आहे OH, इथे चेन आणि इथे पण आहे OH. आता इथे CH2 यायचं म्हणजे हे 4 आणि याचा एक 5. यालाच लॉंगेस्ट स्ट्रक्चर मला असेल इथे CH3 CH2 किती टाइम्स आहे? CH2 किती टाइम्स आहे? 4 आहे. CH2 आता सेकंड चीज क्या करनी है हमको? सेकंड चीज आपल्याला करायची आहे त्याची नंबरिंग त्या एंडनी करू आपण ज्या एंडनी OH ग्रुप जवळ पडेल. नंबरिंग शुड बी फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच द अटॅच ग्रुप शुड कम क्लोजर. म्हणजे हा OH इक्वल फर्स्ट आहे, हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड. इथे पण हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड. Similarly, this is first, this is second, this is third, and this is fourth. This is the chain. This is first, this is second, this is third, this is fourth, and this is fifth. Right? सबसे पहले क्या किया हमने? कार्बन हाइड्रोजन सोडून जे काय अटॅच ग्रुप पहिला, सेकंड अटॅच ग्रुप आइडेंटिफाई किया, लॉन्गेस्ट चेन लिया जिसको ज्यादा से ज्यादा कार्बन नंबर हो, लास्ट उसको नंबरिंग किया फ्रॉम दैट एंड फ्रॉम दिस अटॅच ग्रुप क्रॉस क्लोजर. 5 नंबरिंग करी. ठीक? क्लियर? आता पॅरेंट कार्बन. पॅरेंट म्हणजे जास्तीत जास्त त्या चेन मध्ये सर्वात मोठा कार्बन कंटेन किती आहे? 2. 2 म्हटल्यावर लागेल इथाइल आणि फर्स्ट वर OH बसलाय म्हणून हा झाला इथेनॉल. तसा 1 2 3 म्हटल्यावर हा झाला प्रोपॅन डॅश. पोझिशन ऑफ OH घेऊन जावं लागेल. पोझिशन कोणत्या नंबर बरोबर आहे? 1 वर. म्हणजे प्रोपॅन 1 और इथे 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटॅन डॅश. पोझिशन ऑफ OH ग्रुप फर्स्ट नंबर म्हणजे 1. इथे 1 2 3 4 5. 5 म्हणजे काय बेटा? पेंटॅन डॅश 1 पेंटॅन 1.
ब्युटॅनॉल मध्ये नाही पण ब्युटॅनॉल मध्ये मग ब्युटॅन 2 ऑल असतात. कन्फ्युजन होईल ना. IUPAC इज द एक्झॅक्ट आन्सर. तर कुठले काही कंपाऊंड सोडले आपण बेसिक IUPAC ऑफ अल्कोहोल्स त्यात आपण पाहू. ऑन द बोर्ड. आता यात काय करायचं आपल्याला पहा B6% ग्रुप पाहूया. कार्बन हायड्रोजन सोडून जे काय दिसतं दॅट इज माय अटॅच ग्रुप. अटॅच ग्रुप पहिले पाहिला मी OH आहे. ठीक आहे. अटॅच ग्रुप काय सर OH. ठीक आहे. अटॅच ग्रुप काय सर आणि इथे अटॅच ग्रुप काय OH स्टँड फॉर अल्कोहोल. म्हणजे this kind of hydrocarbon, this kind of carbon compounds belongs to the group of hydrocarbons or carbon compounds belongs to the group of alcohols. Alcohols आहे म्हणजे हा इथे OL आहे, हा इथे OL आहे, हा इथे OL आहे आणि हा पण इथे OL आहे. Second, identify the chain which contains maximum number of carbon atoms and which is attached to that group. इथे maximum number of carbon ची चेन कोणती आहे? आता इथे मॅक्सिमम पुढे चुका करतात की ही चेन घेऊन मोकळी होतात. या चेन मध्ये 2 कार्बन आहेत, बट चेन कुठून आहे वरून आहे. या चेनला जो वाटायचं समजलं. इथे सरळ सरळ चेन दिसते आहे तिच्या निमाची चेन. इथे बॅलन्सची टाकून द्यायची, तिच्या बॅलन्सची टाकून द्यायची. त्याच्या बॅलन्सची 1 बॉन्ड केल्यावर इथे 3 हायड्रोजन येते CH3. इथे CH2 1 2 3 CH डॅश CH3 बॅलन्सची टाकली आपण. सेकंड चेन आयडेंटिफिकेशन सुरू आहे आपलं. चेन आयडेंटिफिकेशन इथे पहा. ही जर चेन सिलेक्ट केली मी तर 2 कार्बन येते. पण रूल काय म्हणतो चेन शुड कंटेन मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम. त्यामुळे चेन असेल म्हणजे सिमिलरली OH ग्रुपला घेऊन जाणार चेन पण. आता इथे ही असेल माझी राईट. आता नंबरिंग शुड बी फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच बिलॉंग्स टू म्हणजे 1 कार्बनला नंबर करतोय मी 1 2 3. सिमिलरली 1 2 3 4 1 2 3 1 2 3 राईट. आता आपण पाहू फर्स्ट नंबरच्या कार्बनवर काही बसले का बेटा. सेकंड वर काय OH आणि 3 वाला कोण आहे इथेन प्रोपेन. म्हणजे आपल्याला तो पॅरेंट आहे तो भेटला प्रोपॅन डॅश. पोझिशन ऑफ OH सांगा. फर्स्ट वर आहे का सेकंड वर आहे प्रोपॅन 2 4. Similarly 1 2 3 4. 4 stands for ethane, propane, butane. Butane dash. Position of OH group second पे सर. Butane 2 यहाँ लिखेंगे. हाँ आता याच्यात एक थोडासा ट्विस्ट केली आहे. थोडासा अलग कंपाउंड. या अटॅच ग्रुपला हा C काय करतोय. हा CH3 ग्रुप आहे आणि हा CH3 ग्रुप वी ऑल नो दिस इज मिथाइल. म्हणजे फर्स्ट कार्बनला काही अटॅच आहे का नो. सेकंडला काय काय अटॅच आहे. सेकंडला OL पण आहे, सेकंडला मिथिल पण आहे आणि थर्डचा चेन आहे. थर्ड स्टँड फॉर 3 असेल तर ते झालं प्रोपॅन. बर डॅश. OH कितीवर बसला रे सेकंड वर म्हणून हा झाला प्रोपॅन 2 ऑल. आणि राहिले काय मिथिल राहिला. मिथिल कितीवर बसलाय सेकंड वर म्हणून हा झाला 2 मिथाइल प्रोपॅन 2 ऑल. बर तर पहिलेच मिथाइल काय घेतलं प्रोपॅन का नाही घेतलं कारण अकॉर्डिंग टू दी अल्फाबेटिकल सिक्वेन्स N पहिले येतो का P पहिले येतो N पहिले येतो. त्यामुळे पहिले आपण तो घेतो. सिमिलरली खाली पहा 1 2 3 इथे CH3 1 2 3 3 म्हटलं पहिले मिथिल घेऊ आपण 2 मिथिल प्रोपॅन डॅश 1 2 मिथिल प्रोपॅन. ठीक आहे समजलं. हे थोडासा स्ट्रक्चर वेगळा आहे. पहिल्यांदा अटॅच ग्रुप आपण पाहिले. कार्बन हायड्रोजन चेंज केलं, चेनला नंबरिंग केली आणि शेवटी आयडेंटिफाय आणि नॉमिंग केले.